औरंगाबाद हे एक ऐतिहासिक शहर, पण दंगलीच्या इतिहासाची काळी किनार सुद्धा आहे. कोणतीही निवडणूक म्हटली की दोन धर्मातील तेढ याच मुद्द्याभोवती निवडणूक लढवली जाते आणि औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीतही तेच पाहायला मिळालं. एका धर्माच्या लोकांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा घेऊन 1988 पासून शिवसेना महापालिकेच्या निवडणुकीत उतरली होती. त्यावेळी भाजपसोबत त्यांची युती नव्हती. ती निवडणूक सेनेनं एकटी लढली. त्याचवेळी शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले खरे, मात्र त्यांना सत्ता काही मिळवता आली नाही. त्यानंतर सेना भाजप हे दोन पक्ष एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले आणि तिथूनच युतीची सुरुवात झाली. 1992ला युतीच्या माध्यमातून भाजप सेनेला औरंगाबाद महापालिकेवर सत्ता मिळवता आली. तेव्हापासून या निवडणुकीपर्यंत युतीची औरंगाबाद महापालिकेवर सत्ता कायम आहे. सेनेने प्रत्येक निवडणुकीत ठराविक धर्मावर होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा पुढे केला. महापालिकेच्या निवडणुकीत विकासापेक्षा धर्माला जास्त महत्त्व दिलं गेलं आणि त्याभोवतीच निवडणूक फिरत राहिली. यावेळच्या निवडणुकीतही तोच कित्ता गिरवला गेला. धर्म हाच यावेळच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. त्याला कारणीभूत ठरला एमआयएम हा पक्ष. एमआयएमनं सेनेप्रमाणेच एका धर्माचे आपणच कैवारी असल्याचा दावा केला. ठराविक समाजाला डोळ्यासमोर ठेवून दोन्ही बाजूने प्रचार केला गेला. जनतेच्या विकासापेक्षा धर्माला महत्त्व दिलं गेलं. औरंगाबाद महानगरपालिकेच्या आजवरच्या इतिहासावर नजर टाकली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येक वेळी ठराविक जागांपर्यंत यश मिळत असे. मात्र केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. अशातच एमआयएमनं तगडं आव्हान उभं केलंय. एमआयएमचे इम्तियाज जलील हे आमदार म्हणून औरंगाबादमधून निवडून आलेत. त्यामुळे एमआयएमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत एमआयएमनं चांगला जोर लावला होता. दोन्ही ओवेसी बंधू तळ ठोकून होते. त्यामुळे ही निवडणूक युती विरुद्ध एमआयएम अशीच पाहायला मिळाली. निवडणूक प्रचारादरम्यान युतीच्या नेत्यांनी एमआयएमला टार्गेट केलं होतं, तर ओवेसी बंधूंनी युतीवर टीका केली. ओवेसी बंधूंनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसूक घेतलं. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचं अस्तित्व कुठेच जाणवलं नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा एकदिवसीय प्रचार दौरा वगळता काँग्रेसकडून फारसा प्रचार पाहायला मिळाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची ही अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे वगळता कोणताही मोठा नेता प्रचारासाठी फिरकलाच नाही. याचा फायदा युती तसंच एमआयएमला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज औरंगाबाद शहराचा विचार केला तर शहरात आजही मूलभूत प्रश्न कायम असून रस्ता, पाणी, ड्रेनेजचे प्रश्न अद्याप कायम आहेत. शहर बकाल होत चाललंय. पर्यटनाच्या नावानं बोंब आहे. अशा परिस्थितीत केवळ भावनेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली आणि प्रचारात विकासाचे मुद्दे बाजूला पडले. त्यामुळे मतदार नेमकं कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.